भरत शेठ गोगावले हे असं नेतृत्व आहे की सर्वसामान्य जनता यांच्यापर्यंत पोहोचू शकते आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांना या भागामध्ये ओळखलं जातं। संपूर्ण महाराष्ट्राच्या आमदारांपैकी जर शिवभक्तांच्या सगळ्यात जवळचा जर कोणी आमदार असेल तर भरत शेठ गोगावले आहेत। या अशा व्यक्तीला निवडून देणं हे सगळ्यांचं परम कर्तव्य आहे। या माणसाच्या बाबतीत जात नाही, धर्म नाही, कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा माणूस कधीच करत नाही। त्याच्यामुळे माझी महाड, मानगाव वगैरे हे जे 2-3 मतदारसंघ मिळून एक मतदारसंघ आहे, 2-3 तालुके मिळून या लोकांना माझी एक कळकळीची नम्र विनंती आहे की भरत शेठ गोगावले यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण। म्हटलं जातं इतिहासामध्ये पण की तीर कमान, भगवा निशान, मांगराय, हिंदुस्थान, खिचके तान, धनुष्यबाण। भरत शेठ गोगावलेंसाठी मी बोलतोय, शेठला निवडून द्या प्रचंड बहुमताने आणि तुमच्या भागाचा विकास करायसाठी, या रायगड किल्ल्याचा विकास करायसाठी या शेठ सारख्या माणसाला निवडून द्या। आणि शेठ ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस कॅबिनेटचं सगळ्यात मोठं खातं शेठकडे असणार आहे। त्याच्यामुळे हा भाग खूप सुधारला जाईल। त्यासाठी माझी एक विनंती आहे की शेठला तुम्ही निवडून द्या। हे सर्वसामान्यांचं नेतृत्व। काय सांगाल, आज एवढा भव्य दिव्य रॅली निघालेली आहे। प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या अंतिम टप्प्यात आता हा प्रचार आलेला आहे। कशा पद्धतीने पाहताय आताच्या निवडणुकीकडे आणि भरत शेठ यांचा विजय निश्चित वाटतो काय? रायगड जिल्ह्यामध्ये 7 जागा आहेत, ह्या भरत शेठ विद्या गोगावले व शिवसेना युतीचे येणार आहेत। कारण रायगड जिल्ह्यामध्ये कधीही काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही आहे। कोकणचा जो विभाग आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। इथं काँग्रेसवाले आमच्या 70 वर्षांमध्ये कधी निवडून आलेले नाही आहेत आणि ह्यावेळी पण येणार नाही। भरत शेठ हे आमदार पण होणार आणि मंत्री पण होणार। आपल्या निवडून आल्यानंतर सगळ्यांनी निवडणुकीला यावे ही विनंती। तर आपण पाहिलं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, जोश आहे आणि या रॅलीमध्ये त्यांचे सहयोगी पक्ष सुद्धा सामील झालेले आहेत। आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की प्रचाराचा अंतिम दिवस आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने निवडणूक आहे? हा प्रचाराचा अंतिम दिवस असला तरी ही मिरवणूक विजयाचीच मिरवणूक आहे। येत्या 23 तारखेला जी मिरवणूक निघणार आहे ती आजच निघाली असे वाटते आणि यामध्ये भरत शेठचा विजय हा 100% होणार आहे। यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही। अरे काय बोला रॅलीमध्ये काही मुस्लिम भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। जय महाराष्ट्र। आता तुम्ही रॅलीमध्ये तर तुम्हाला माहिती पडेल, आम्हाला सांगायची काही गरज नाही आहे। घासून नाही तर ठासून हे शब्द इथे मी सांगू इच्छितो, कारण असा देवदूत आमदार आपल्याला लाभलेला आहे की लोक मागे पुढे समाज वगैरे जात धर्म काय बघणार नाही, फक्त आणि फक्त शेठला बघणार आहेत। कारण शेठ सारखा माणूस आपल्याला कधी लाभलेला नाही आहे। आणि आज बघाल तर पूर्ण मुस्लिम समाजामध्ये जरी बघितला तर मागील लोकसभाच्या इलेक्शनच्या उलट सर्व विरुद्धच दिसत आहे की संविधान वगैरेचं जे काय आपल्याला वाटत होतं ते आता कायच बघायला भेटत नाही। आणि आम्हीच नाही, आमच्यासारखे शेकडो हजारो मुस्लिम बंधू भगिनी शेठच्या बरोबर आहे।
ही तुम्ही रॅली बघताय, ही आमदारांवरती विश्वास ठेवून, प्रेम ठेवून सर्वजण उतरले. आज सर्व महाड शहर सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे की आज 15 वर्ष आमच्या शेठनी खरोखर काम केलंय, म्हणून चौथ्यांदाही 100% भरत शेठ गोगोले चौकार मारणार म्हणजे मारणार. गाव खेड्यातून आलेल्या आपल्या महिला भगिनी सुद्धा आहेत, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत. या गाव खेड्यातून आलेल्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांच्याशी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. या रॅलीमध्ये ते आलेले आहेत. काय वाटते, आज निवडणुकीचा हा अंतिम दिवस आहे, आमदार भरत शेठ गोगावलेंसाठी तुम्ही आलात, काय वाटतं? आम्ही शेठसाठी आलेलो आहोत. शेठ हे निवडून येणार 100%. हे काळे दौऱ्यावरची पांढरे लेख आहे. आज त्या महिलांसाठी भरपूर त्यांनी केले, त्यांचे ऋण किती केले तरी फेडले जाणार नाही. असे आमचे एकच शेठ, भरत शेठ. भरत शेठ विजय असो, भरत शेठ विजय असो. येत्या 23 तारखेला हा विजयाचा गुलाल महाडमध्ये उधळून टाकू, असा आमचा भरत शेठ आहे, बहिणींचा लाडका भाऊ विजय शेठ. भरत शेठ विजय असो, भरत शेठ विजय असो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.